गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण वर्ग व वर्गमूळ हा घटक पाहणार आहोत. आता सर्वप्रथम सर्वांना वर्ग म्हणजे काय हे माहितच असेल. तर एखाद्या संख्येचा 2 वेळा केलेला गुणाकार म्हणजे काय होय? वर्ग होय. तर सरासरी तुमचं 30 पर्यंत वर्ग काय असतील? पाठ असतील. आपण एकदा वर्गांची उजळणी घेऊया, बघूया किती जणांचे वर्ग पाठ आहेत. आता 10 पर्यंत वर्ग तर सर्वांचेच पाठ असतात. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. आता मला सांगा, वर्गसंख्या कोणत्या रे? आपण पूर्ण वर्गसंख्या म्हणतो. पूर्ण वर्गसंख्या. पूर्ण वर्गसंख्या. परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये. बघा, ही पहिली पूर्ण वर्गसंख्या आहे. पुन्हा 4 ही दुसरी पूर्ण वर्गसंख्या. 9 ही तिसरी पूर्ण वर्गसंख्या. त्यानंतर 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. आता मला सांगा, ह्या ज्या वर्गसंख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी कुठला अंक दिसतोय तुम्हाला? म्हणजे पूर्ण वर्गसंख्येचे एकक स्थानी कोणते अंक असू शकतात हे आपण पाहणार आहे. आता इथं 0 दिसतोय बघा 100 मध्ये. पुन्हा इथं पहिली पूर्ण वर्गसंख्यात एकक स्थानी 1 आहे. त्यानंतर त्यापेक्षा मोठं म्हटलं तर 4 बघा इथं आहे 4. म्हणजे 4 अंक असू शकतो वर्गसंख्येच्या एकक स्थानी. त्यानंतर इथं एकक स्थानी काय आहे? 5 आहे. पुन्हा 16 या वर्गसंख्येच्या एकक स्थानी 6 आहे. त्यानंतर इथं बघा 9 एकक स्थानी आहे 9. आता हा 9 झालेला आहे.
6 पण झालेला आहे, 4 झालेला आहे, 1 झालेला आहे. म्हणजे एखादी संख्या पूर्णवर्ग संख्या आहे की नाही हे आपण या एकक स्थानच्या अंकावरून निश्चित करू शकतो. म्हणजे हा अंक असल्यानंतर पूर्णवर्ग संख्या असतेच असं नाही, कधी असते कधी नसते. आता उदाहरणार्थ आपण 66 घेतलं तर 66 ही वर्ग संख्या नाही, एकक स्थानी 6 असून सुद्धा असू शकते असं म्हणतोय मी. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकी अंक असेल तर ती वर्गसंख्या असू शकते, असेलच असं नाही. पण पूर्ण वर्ग संख्या नसते कधी हे निश्चित आपण काढू शकतो. तर हे अंक सोडून उरलेले अंक कोणतं सांगा? 2 अंक बघा वर दिसत नाही, पुन्हा 3 पण अंक दिसत नाही, त्यानंतर 7 पण अंक दिसत नाही आणि अजून एक 8 अंक नाही. जर 2, 3, 7, 8 या 4 पैकी एखादा अंक असेल एकक स्थानी तर ती संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या नसते. समजते का सर्वांना? जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 यापैकी अंक असेल तर ती संख्या कधीही पूर्णवर्ग संख्या नसते पहा. आता त्याच्या पुढचं वर्ग आपण घेऊया. 30 पर्यंतचे वर्ग आपल्याला कमीत कमी पाठ असावेत. 40 असलं तर उत्तमच. 11चा वर्ग जर केला तर तो 121 असतो पहा. 121. 12चा वर्ग 44, 144. 13चा वर्ग 169. 169. 14चा वर्ग 196. 196 बरोबर आहे. पुन्हा 15चा वर्ग 225. 225. 16चा वर्ग 256. 256. 17चा वर्ग 289. 90. 18चा वर्ग 324. 324. 19चा वर्ग 361. 361. आणि 20चा वर्ग किती? 400. ठीक आहे. पुढं सांगा आता ह्याच्या पुढचं तुम्ही सांगा. 21चा वर्ग किती? 441. पुढं 22चा वर्ग 484. 484. करेक्ट. 23चा वर्ग 529. 529. 29. पुढं 24चा वर्ग 570. 576. बरोबर. 25चा वर्ग 625. 26चा वर्ग 670. 576. 27चा वर्ग 729. बरोबर. 28चा वर्ग 784. 784. 84. 29चा वर्ग 841. 841. आणि 30चा वर्ग 900. 900. इथपर्यंत तुमचा वर्ग सर्वांचं पाठ आहे. आता काही वर्ग असा आहेत, समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल आणि दशक स्थानी 5 असेल, याचा वर्ग कसा करायचा माहिती आहे तुम्हाला?
एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करताना एकक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करायचा म्हणजे 5 चा वर्ग किती 25 आणि दशक स्थानचा अंक आणि त्याच्या पुढचा लगतचा अंक कुठला आहे 7 या दोघांचा गुणाकार करा 6 आणि 7 चा गुणाकार किती 42 आता मला या पद्धतीने 35 चा वर्ग सांगा कसा करायचा सॉरी 75 चा वर्ग सांगा कसा करायचा या 5 चा वर्ग 25 आणि 7 आणि नंतरची संख्या कुठली लगेच 8 8 7 आणि 8 चा गुणाकार किती 56 अशा पद्धतीनं अजून एक आपण करूया सांगा 85 चा वर्ग कसा करायचा एकक स्थान 5 आहे 5 नंतरची संख्या 9 यांचा गुणाकार 72 7225 आता एकक स्थानी जर 5 असेल तर तो वर्ग कसा करायचा हे आता आपण पाहिलं पण कधी कधी काय होतं आता समजा 76 आहे याचा वर्ग करताना आपण 76 गुणिले 76 केल्यानंतर उत्तर येतं परंतु तुम्ही हे जो सूत्र वापरलं का नाही आपण 21 चा सूत्र पाहिलंय की रे कोण सांगेल मला a अधिक b चा वर्ग हे विस्तार सूत्र काय आहे a चा वर्ग अधिक a square plus 2ab अधिक 2ab plus b ओके आता बी साठी आपण 6 घेऊया आणि ए साठी किती घेऊया 7 घेऊया आता इथं काय सांगितलं रे बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग करायचा अगोदर 6 चा सांगा 6 चा वर्ग किती येतोय 36 हातचा किती गेला मग 3 आता मध्ये काय लिहिले 2ab म्हणजे ए ची किंमत 7 आपण घ्यायची आणि बी ची किंमत 6 घ्यायची पण 7 आणि 6 चा गुणाकार किती सांगा 7 चा कोण 42 आणि 42 ची दुप्पट किती 42 ची दुप्पट 84 मिळवा 84 अधिक 3 27 हातचा किती आला 8 8 आता हे करायचं ए चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग करा 7 चा वर्ग किती 49 आणि 49 चा 8 मिळवा 49 मध्ये हातचा मिळवा 8 57 तुम्ही करून बघा बाजूला 76 गुणिले 76 एवढे येते का हो सर येतंय हा येते का तर हे पण तुम्ही या ठिकाणी काय करू शकता वापरू शकता आता अजून एक देतो पा आता समजा तुम्हाला आताची मी संख्या देतो 5776 आता वर्गमूळ काढायला सांगतो वर्गमूळ किती रे याचं वर्गमूळ 76 अगदी बरोबर म्हणजे जो वर्ग आहे त्याचं वर्गमूळ म्हणजे मूळ संख्या ना फक्त आता इथं असं दिलं 0.5776 इथे किती सांगा उत्तर 0.76 म्हणजे वर्ग संख्येत जर दशांश नंतर 4 अंक असतील तर वर्गमुळात दशांश नंतर त्याच्या निम्म म्हणजे 2च अंक असतील अशा पद्धतीनं बरोबर ना समजा तुम्हाला मी अजून एक वर्ग संख्या देतो
0.0 14,641 किती लिहायचं उत्तर? आता यासाठी 16,641 कोणाचा वर्ग आहे हे शोधलं पाहिजे. आता मी ते काढून दाखवतो तुम्हाला. 14,000 आहे. 121 चा जो वर्ग आहे तो 14,641 मग 14,641 चे वर्गमूळ जर 121 असेल तर दशांश चिन्हानंतर बघा किती अंक आहेत? दशांश नंतर 6 अंक आहेत ना. मग 6च्या निम्मत 3 अंक असले पाहिजेत वर्गमूळ दशांश नंतर. म्हणजे आपण काढलेलं उत्तर 0.121 बरोबर आहे. समजते ना? हो. उचलून जायचं. एकच मिनिट. हा. आता एक तुम्हाला संख्या देतो पहा. एका संख्येचं तुम्ही मला वर्गमूळ सांगायचं. संख्या आहे 2,916. किती वर्गमूळ? आता अशा वेळेस काय करायचं तुम्हाला एक सांगतो. साधारणतः आपलं एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग पाठ आहे. आता 10चा वर्ग तर सर्वांचा पाठ आहे. 10 गुणिले 10 किती? 100. आता 20चा वर्ग पाठ आहे 400. 30चा वर्ग पाठ आहे 900. आता 40चा वर्ग कसा काढायचा बघा. 40 मध्ये 4चा वर्ग 16 करायचा आणि एका शून्याचं 2 शून्य मांडायचं. त्यानंतर 50चा वर्ग आपला पाठ आहे. 5चा वर्ग 25 लिहायचा आणि एका शून्याचं 2 शून्य लिहायचं. पुन्हा 60चा वर्ग पण पाठ आहे. 6चा वर्ग 36 लिहायचा आणि एका शून्याचं 2 शून्य लिहायचं. आता इथं संख्या बघा 2,916. 2,916 हे काय आहे रे? 25 पेक्षा काय आहे? जास्त आहे. बरोबर आहे का? आणि 36 पेक्षा 2,916 काय आहे? लहान आहे. म्हणजे 2,916चं जे वर्गमूळ आहे ते 50 पेक्षा मोठं असणार आहे आणि 60 पेक्षा लहान असणार आहे. मग आपण या दोघांच्या दरम्यानची संख्या 55चं वर्गमूळ काढायला शिकलोय मगाशी. एकक स्थानी 5 असल्यामुळं 5चा वर्ग 25 आणि 5 आणि नंतरची लगतची संख्या 6 यांचा गुणाकार केला तर 5 30. आता ही जी संख्या आहे 3,025 त्याच्यापेक्षा हे 2,916 काय आहे? लहान आहे. म्हणजे वर्गमूळ काय असू शकतं? 50 आणि 55च्या दरम्यान. म्हणजे 51, 52, 53 आणि 54 यापैकी एक पर्याय असेल. आता यापैकी कोणता पर्याय आहे कसं ओळखायचं बघा. इथं एकक स्थानी 6 आहे. मग वर्गाच्या एकक स्थानी 6 असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी काय असतं? आपण पहिल्यात वर्ग संख्या 1, 4, 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. आता वर्ग संख्येच्या एकक स्थानी असणारी संख्या इथं 16 एक दिसते आणि इथं 26 एक दिसते. मग 16 कोणाचा वर्ग आहे तर 4चा वर्ग आहे आणि 36 कोणाचा वर्ग आहे तर 6चा वर्ग आहे.
म्हणजे आपलं जे उत्तर आहे त्यात वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 असेल किंवा 6 असेल. 7 तर असू शकत नाही, कारण 56 ही संख्या आपण घेतलीच नाही. त्यामुळे एकमेव उत्तर 4 एकक स्थानी असणारा 54 चा वर्ग आहे बघा 2916. असं हे तुम्हाला टाळा करता आला पाहिजे. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 54. समजतंय का रे सर्वांना? कारण भागाकार पद्धतीने आपण वर्गमूळ काढू शकतो, पण त्याला वेळ जातो. सरावानं हे पटकन होईल. समजते ना? हो सर. हो सर. हा. आता अजून एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 0.016 ह्याचा वर्ग किती येईल रे? बघूया कोण सांगते. 0.4. वर्गमूळ नाही बा, वर्ग आहे वर्ग. आता इथं 16चा वर्ग माहिती आहे का तुम्हाला? 16चा वर्ग किती? 256. आता इथं दशांश नंतर किती अंक आहेत? 3. मग जो वर्ग आहे तिथं दशांश नंतर 6 अंक असणार. मग आपण मागे किती पण 0 देऊ शकतो ना? मग इथं दशांश येणार. बरोबर आहे का? बघा आता 6 अंक झाले का? म्हणजे वर्गमुळात दशांश नंतर जर 3 अंक असतील तर वर्गात त्याच्या दुप्पट 6 अंक असणार आहे. समजा तुम्हाला विचारलं 0.23 याचा वर्ग किती सांगा पाहू. 23 चा वर्ग 0.0529. 529. मग आपण किती 0 देऊ शकतो? आता इथं दशांश नंतर 2 अंक आहेत. मग आपल्या वर्गात दशांश नंतर 4 अंक असलं पाहिजे. म्हणजे 0.0529. मग आता मला सांगा इथं दशांश नंतर किती अंक आहेत? 4. किंवा साधं तुम्ही 0.2 घेऊन पहा, त्याचा वर्ग किती येईल? 0.04. दशांश नंतर 1 अंक आहे. तिथं वर्ग संख्येत दशांश नंतर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 अंक असणार. म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये जर वर्ग असेल तर दशांश अपूर्णांकात असणाऱ्या वर्ग संख्येच्या दशांश नंतर अंकांची संख्या कशी आहे रे? बघा बरं इथं 2 म्हणजे सम आहे. इथं 4 ही सुद्धा काय आहे? सम आहे. 6 ही सुद्धा काय आहे? सम आहे. समजा तुम्हाला असं एखादं उदाहरण त्यांनी फसवायसाठी दिलं 0.729 वर्ग संख्या आहे का? हो. 729 कोणाचा वर्ग आहे? 729 27 27. हा कोणाचा वर्ग येईल? शून्य 0.27 चा वर्ग येऊ शकतो? हो. नाही बाळांनो, चुकला तुम्ही. इथं दशांश नंतर 2 अंक आहेत. मग इथं दशांश नंतर 4 अंक आहेत का? इथं याचा वर्ग काय येतोय माहिती आहे का? 4 अंक असलं पाहिजे दशांश नंतर. म्हणजे याचा वर्ग हा येतोय. मग इथं 3 अंक चालतच नाहीत ना. मगाशी मी काय सांगितलं, दशांश नंतर अंकांची संख्या ही सम असावी. 2 अंक असलं 4 6 असं असावेत. 3 अंक असतील तर ती संख्या कधीच वर्ग संख्या नसते पहा. 3 अंक असतील तर ती संख्या कधीही वर्ग संख्या नसते. समजलं का तुम्हाला? हो. सर. आता मला सांगा 400 ही वर्ग संख्या होऊ शकते? हो सर. बरं, होऊ शकते. कारण हा कोणाचा वर्ग आहे? 20 चा वर्ग आहे. 4000 ही वर्ग संख्या होऊ शकते? हो. नाही सर. सॉरी 40,000. हो सर. कुणाचा वर्ग येणार हा? 200. 4000 वर्ग होईल का सांगा? नाही सर.
कारण शून्याची संख्या ही सममध्ये पाहिजे बघा. 0 2 2 ही समसंख्या आहे. इथं 4 शून्य आहेत म्हणजे 4 0 4 ही समसंख्या आहे. म्हणजे शून्याची संख्या जर सममध्ये असेल तर ती संख्या काय असते, तर वर्ग संख्या असते. आता आपण प्रत्यक्षात उदाहरणं पाहूया. हे झाले सर्व बेसिक माहिती. हा प्रश्न वाचा. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? आता मला सांगा, पहिली पूर्ण वर्ग संख्या येईल का? एकक स्थानच्या अंकावर नकार ठरवायचं. एकक स्थानी 7 असतं का वर्ग संख्येच्या? मगाशी झाले. नाही सर. नाही. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी कुठलं ते 4 अंक सांगितलं तरी 2 3 2 3 7 7 8 8 यापैकी अंक असेल तर ती संख्या वर्ग संख्या नसते. म्हणजे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. आता एकक स्थानी 5 कधीच असत नाही वर्ग संख्येच्या, बरं का. एकक स्थानी जर 5 असेल तर दशक स्थानी 2 असतं. म्हणजे 25 असतं पूर्ण वर्ग संख्येच्या एकक आणि दशक स्थानी. मग 5 एकक स्थानी आहे म्हणून ती सुद्धा वर्ग नाही. तिथं 25 पाहिजे होतं एकक आणि दशक स्थानी मिळून. आता तिसऱ्यात किती शून्यांची संख्या आहे रे? 3. मग मगाशी मी काय सांगितलं, शून्यांची संख्या एक तर 2 पाहिजे, नाही तर किती पाहिजे? 4 पाहिजे, 6 पाहिजे. त्यामुळे हा सुद्धा कुणाचा वर्ग येणार नाही. मग आता मला सांगा, एक अंदाज सांगा रे, हा कोणाचा वर्ग येऊ शकतो? बघूया किती जणांना शोधता येते. हा 74चा वर्ग आहे. आपण 70चा वर्ग करून बघूया. 7चा वर्ग किती? 49. 2 शून्य. आता 75चा वर्ग करून बघूया. एकक स्थानी 5 असल्यामुळे 5चा वर्ग 25 आणि 7 आणि 8चा गुणाकार 56. म्हणजे 5476 4900 पेक्षा मोठा आहे आणि 5725 पेक्षा लहान आहे. पण एकक स्थानी 6 आहे. म्हणजे 6 एकक स्थानी जर वर्ग संख्येच्या असेल तर वर्गमुळात एकक स्थानी किती असेल? 4 असेल. 74. एकदा चेक करून बघूया आपण, बरोबर आहे का? 4चा वर्ग 16, हा चाला 1. 7 आणि 4चा गुणाकार 28, 28 दोन्ही 56, 56 आणि 1 57, हा चाला 5 आणि 7चा वर्ग 49 आणि 5 54. बरोबर. 5476 हा 74चा वर्ग आहे. म्हणजे यामध्ये चौथा जो पर्याय आहे ते काय आहे? तर पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 4. आता हे पुढचं उदाहरण पहा. आता इथे एक वर्गमूळ चिन्ह माझ्याकडून चुकून काढायचं राहिले. मी आता वर्गमूळ चिन्ह काढून घेतो. हे वर्गमूळ चिन्हात आहे बरं का सगळं. हे सगळं कशामध्ये आहे? वर्गमूळ चिन्हामध्ये आहे. आता ह्या काय आहेत रे? 4 6 8 10 क्रमवार समसंख्या आहेत. काय आहेत? क्रमवार समसंख्या आहेत. आता क्रमवार समसंख्यांचा गुणाकार आहे. आता मी मधल्या स्टेप लिहित नाही. अशा वेळेस काय करायचं? आणि त्याच्यामध्ये जी संख्या मिळवायची आहे ती पण वर्ग संख्या आहे. अशा वेळेस एक क्लुप्ती आहे, लक्षात ठेवायचं. ह्या 4 क्रमवार संख्येत लहान समसंख्या कुठली आहे रे? लहान समसंख्या 4. आणि मोठी समसंख्या कोणती आहे? 10 10. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या गुणाकारामध्ये जी संख्या मिळवायची होती त्याचं वर्गमूळ ऍड करायचं. मग 16चं वर्गमूळ किती? 4. मग सांगा, कंसातील गुणाकार किती आला? 40.
आणि त्यामध्ये पुन्हा 4 ऍड करायचे. किती येणार मग? 44. 44. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. तुम्ही जर असं करायला गेला असता का नाही तर वेळ गेला असता बघा. मला सांगा वेळ किती जातोय बघा. 4 आणि 6चा गुणाकार किती? 24. आणि 24 आणि 24 8 किती रे? 24 गुणिले 8 192. 192. किती? 192. 192 गुणिले 10 1920. आणि त्याच्यात 16 मिळवायचं आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. 1009. हा आणि मग याचं वर्गमूळ किती आलं असतं? 44. ह्यानं थोडा वेळ जास्त जातो. ही जर कृती माहित असेल 4 आणि 10चा गुणाकार करायचा आणि त्यात 16चा वर्ग मिळवायचा तर पटकन गणित सुटते. बर पुढील पदावलीस सरळ रूप दिल्यास काय होईल? आता हे सगळं वर्गमूळ चिन्हात आहे. हे सगळं कुठं आहे? असं पूर्ण वर्गमूळ चिन्ह आहे. असं हे पूर्ण वर्गमूळ चिन्ह मी काढून घेतलं. आता मी बाजूला 8/15 आणि 15/8चा काय करतो? बेरीज करतो. 8/15 प्लस 15/8 तिरकस गुणाकार करून मला सांगा किती येईल? तिरकस गुणाकार 8 आणि 8चा गुणाकार किती? 64. दुसरा तिरकस गुणाकार 15 आणि 15चा गुणाकार किती? 225. आणि छेदांचा गुणाकार सांगा. 15 आणि 8चा गुणाकार 120. 15 × 120. आता वरची बेरीज करून सांगा किती ते अंशातील? 289. आणि छेद किती आहे? 120. हा मग आपण ह्या दोन अपूर्णांकांची बेरीज डायरेक्ट ह्या वर्गमूळ चिन्हात लिहूया. 289 छेद 120. आता इथं जे भागिले चिन्ह आहे का नाही त्याचं मी गुणिले करतो आणि इथं जे 5/6 आहे त्याची गुणाकार व्यस्त संख्या सांगा. भागिलेचं गुणन केल्यामुळे गुणाकार व्यस्त लिहायचा. 5/5. 5/5. आता इथं संक्षिप्त रूप देऊ. 6 × 6 6 2 12 आणि 0 ला 0. आता वर किती उरलं सांगा? 289 आणि छेदाचा गुणाकार करा. 20/5 100. आता 289 वर्गमूळ किती रे? मगाशी आपलं झाले. कोणाचा वर्ग आहे 289? 17. 100चं वर्गमूळ किती? 10. 17ला 10 भागल्यावर किती येणार? दशांश चिन्हानंतर एक अंक ना? 1.7 म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं ना सर्वांना? ओके पुढील प्रश्न आहे पहा. आता इथं प्रश्न लिहिताना हे वर्गमूळ चिन्ह पूर्ण आहे बरं का अगोदर. आम्ही पुन्हा काढतो. असं पूर्ण वर्गमूळ चिन्ह आहे आणि पुढे x वजा वर्गमुळात y असं आहे. आपण काय करूया या मध्ये x आणि y च्या किमती भरूया. x ची किंमत तुम्हाला किती दिलेली आहे? 31 वजा वर्गमुळात y ची किंमत किती आहे? 36. अगोदर आतल्या वर्गमुळातली किंमत काढा. 36चं वर्गमूळ किती सांगा? 6. 6 आणि 31 आणि 6 ची वजाबाकी किती? पर्याय क्रमांक 3. 25 आणि 25चं वर्गमूळ किती? 5. म्हणजे पर्याय क्रमांक किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. समजतंय ना सर्वांना? हा पुढचा प्रश्न. आता हे पण
पूर्ण मला सांगा 1.96 चं वर्गमूळ किती रे? 1.96 चं वर्गमूळ किती? 1.4 करेक्ट 1.4 1.4 पुढं 2.25 चं वर्गमूळ किती? 1.5 1.5 पुढं 2.89 चं वर्गमूळ किती? 1.7 1.7 आता ह्या सगळ्यांना भागिले बरं का हे. आता याचं वर्गमूळ किती? यासाठी तुम्हाला 2116 चं वर्गमूळ काढावं लागेल. मग 2116 चं वर्गमूळ जर काढलं तर ते 46 येते बघा. आता दशांश नंतर सांक आहेत म्हणजे वर्गमुळात दशांश नंतर त्याच्या निम्म म्हणजे 3 अंक असणार आहे की नाही. म्हणजे याचं वर्गमूळ काय आलं 0.046. चला आता अंशातील बेरीज करा. 5 आणि 4 9 9 आणि 7 16 6 हाताला 1 1 2 3 आणि 4 किती आलं 4.6 बेरीज झाली. आणि छेदामध्ये काय आहे 0.046. आता काय करायचं भागाकार कसा करायचा सांगा. ह्याच्यावर आपण किती झिरो देऊ शकतो कारण दशांश चिन्ह आहे. आता वर 1000 गुणलं तर 3 घरं उजवीकडे जाणार. वर 1000 गुणल्यावर खाली पण 1000 गुणायचं म्हणजे 3 घरं उजवीकडे गेल्यावर 46 येणार. आणि 46 एके 46 आणि त्याच्यावर 2 झिरो म्हणजे 100 उत्तर येते. 100 हा कोणाचा वर्ग आहे रे? 10 आहे का हा पर्याय बघा? हा पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. त्यानंतर प्रश्न 6वा 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचं घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती? आता आपण पहिल्यांदा काय करूया 64 चे वर्गमूळ काढूया. किती तरी 64 चे वर्गमूळ 8 आता 64 चं घनमूळ काढूया. 4 64 कोणाचा घन आहे 4 चा. हा बघा 64 या संख्येच्या वर्गमुळात म्हणजे 8 मध्ये त्याच संख्येचं घनमूळ मिळवायचं. मग 64 चं घनमूळ त्यात 4 मिळवलं किती आली बेरीज 12 आणि मग येणाऱ्या संख्येचा वर्ग विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला इथं 12 चा वर्ग किती येणार आहे 124 म्हणजेच पर्याय क्रमांक किती 4. प्रश्न 7वा एका वर्गात जितकी मुलं आहेत त्याच्या रुपये 1/4 इतकी मुलं फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते. दरमहाची एकूण 324 रुपये रक्कम असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत असा प्रश्न आहे पहा. आता आपण असं करूया मुलं x मानूया. मुलं काय मानूया x आणि एका मुलाची फी त्याच्या 1/4 पट म्हणजे त्या x ला 1/4 न गुणूया. ही त्या मुलाची काय झाली रे फी झाली. मग विद्यार्थ्याची संख्या गुणिले एका मुलाची फी या दोघाचा गुणाकार जर केला तर एकूण फी निघणार आहे. मग एकूण फी किती गोळा झाली दरमहाची 324. हे समीकरण कळलं का? x ही मुलांची संख्या आहे. x ही काय आहेत मुलांची संख्या आहे आणि प्रत्येक मुलाकडून मिळणारी जी फी आहे ती 1/4x आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार केला की एकूण फी निघते पहा. समजलं का हे कसं आलं समीकरण? हो सर समजलं. आता या x चा आणि या x चा गुणाकार किती येणार आहे x वर्ग. आता इकडचं जे भागिले 4 आहे तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले होणार. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. गुणाकार न करता काढूया कारण 324 चं वर्गमूळ आपलं पाठ आहे किती रे 324 कोणाचा वर्ग आहे
18चा 18चा 4चं वर्गमूळ किती 2. मग 18 आणि 2चा गुणाकार किती येतोय बघा 36. 36. म्हणजे त्या वर्गामध्ये किती मुलं आहेत 36. 36. म्हणजे पर्याय क्रमांक किती 4. 4 नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन पुन्हा एकदा मी लिहून देतो कारण काय ते वर्गमूळ चिन्ह हे पूर्ण आहे वरचं. मी पुन्हा एकदा हा प्रश्न लिहितो पहा. हे चिन्ह वर्गमूळ पूर्ण आहे. मग इथं 3 आहे. पुन्हा गुणिले हे पण वर्गमूळ चिन्ह पूर्ण आहे पहा. तिथं 3 आहे. पुन्हा हे सुद्धा वर्गमूळ चिन्ह पूर्ण आहे 3. पुन्हा इथं वर्गमुळात 9 असं आहे. ती वर लिहिताना थोडं चूक झाली होती. आता मला सांगा हे जर आपण स्टेप वाईज सोडवत गेलो अगोदर याची किंमत सोडवायची ह्या 9चं वर्गमूळ. आता डायरेक्ट पण आपण करू शकतो. सांगा ह्या 9चं वर्गमूळ किती येतं 9चं 3 आणि त्या 3 ह्या 3 ला गुणल्यावर किती येणार 9. 9चं वर्गमूळ किती येणार पुन्हा 3. मग त्या 3 ह्या 3 ला गुणल्यावर किती येणार 9. पुन्हा ह्या 9चं वर्गमूळ किती येणार 3. ह्या 3 ला 3 ला गुणल्यावर किती येणार 9. असं जर तुम्ही एकंदरीत सोडवत गेला तर शेवटी 9चं वर्गमूळ किती येणार 3. म्हणजे पर्याय क्रमांक किती 2. पर्याय क्रमांक 2 येते पहा 8व्याचं उत्तर. आता इथं 197चा वर्ग विचारलेला आहे. आता हे काढताना इथे एकक स्थानी 7 आहे. मग 7चा वर्ग किती असतो रे 49 ते वर्गमुळाच्या एकक स्थानी जर 7 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 9 असणार. मग 9 एकक स्थानी असणारा पर्याय 2च उरलं ना पहिला आणि दुसरा. आता मी तुम्हाला 197 गुणिले 197 जर तुम्ही करत बसला तर तुमचा वेळ जास्त जाणार आहे. मग सोपी एक ट्रिक काय सांगितली मगाशी आपण 7 एक घ्यायचं आणि 19 एक घ्यायचं. सांगा 7चा वर्ग किती 49. त्याला 4. आता 19 आणि 7चा गुणाकार करा रे. बघू कोणाचा पाठ आहे का 19 आणि 7चा गुणाकार 133 किती 133 133 ना हा 133. आता त्याची दुप्पट करा 266. हा आणि त्यामध्ये 4 हातचा मिळवा 300. 270 मधलं 0 आणि हातचा गेला 27. आता 19चा वर्ग सांगा किती त्यात हातचा मिळवायचा 19चा वर्ग 361 त्यात 27 हातचा मिळवा किती येणार 388. आणि मग इथं मी 388 ठेवतो. आहे का पर्याय बघा हा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. असाच गणित आहे बघा हे सुद्धा 302चा वर्ग ह्याची आपण फोड 30 अधिक 2 अशी करतो. मग 30 ए ची किंमत घ्यायची आणि 2 ही बी ची घ्यायची. चला बी चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4. ए आणि बी च्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 30 ची दुप्पट किती 60. 60 ची दुप्पट 120. 120 म्हणजे हातचा किती गेला 12. 30 चा वर्ग 900. 900 12 मिळवा 900 आणि त्यात 12 मिळवा 912. आहे का उत्तर बघा हे तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4.
हा पर्याय आता ही क्रमांक जी उदाहरणं होती ही आपण नमुना उदाहरणं पाहिली होती बरं का. आता प्रत्यक्ष आपण स्वाध्याय 8.1 ला सुरुवात केलेली आहे. आता हे उदाहरण पुन्हा एकदा मी लिहून देतो कारण वर्गमूळ चिन्ह हे मर्यादित संख्येकरता इथं तुम्हाला दिसतंय. आता इथं पूर्ण असं लिहितो बघा, असं आहे इथं 12चा घातांक 3m वजा 2 आणि उजवी बाजू आहे 12चा वर्ग. आता मला हे वर्गमूळ चिन्ह घालवायचे, काय करावं लागेल रे? वर्गमूळ चिन्ह घालवण्यासाठी काय करावं लागतं? वर्ग करावं लागतं. मग दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर वर्गमूळ चिन्ह जाईल, म्हणजे डावी बाजू काय राहणार? फक्त 12चा घातांक 3m वजा 2 राहणार. आणि इकडे वर्ग केल्यावर काय होणार? 12चा वर्गाचा वर्ग म्हणजे 2 आणि 2चा गुणाकार किती घातांक येणार? 4. ही स्टेप फार महत्वाची आहे बरं का, ही आत्ताची स्टेप. ही समजली का सर्वांना? दोन्ही बाजूचा आपण वर्ग केलेला आहे त्यामुळे डावीकडचं वर्गमूळ चिन्ह कट झालं आणि तर 12च्या वर्गाचा वर्ग म्हणजे 2 आणि 2चा गुणाकार घातांक स्थानी 4 आला. आता इथं पाया समान आहे का नाही बघा पण दोघांचा? डाव्या बाजूला पण पाया 12 आहे आणि उजव्या बाजूला पण पाया कसा आहे? 12 आहे. मग ज्यावेळेस पाया समान असतो तेव्हा घातांक समान असतो. मग डाव्या बाजूचा घातांक किती आहे? 3m वजा 2 आणि उजव्या बाजूचा घातांक किती आहे? 4. समीकरण तयार झालं, ते सॉल्व्ह करायचं. आता इकडचं वजा 2 तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक 2. किती आलं? 4 आणि 2 ची बेरीज 6. इकडचं गुणिले 3 तिकडे गेल्यावर भागिले होणार. मग किती उत्तर येते बघा? पर्याय दोन. क्रमांक 2. पर्याय पर्याय क्रमांक 2. 2. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने आपले रुपये 91 रुपये घालून रुपये 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? आता असं ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस आपण बघा, आपण विद्यार्थी x मानूया. विद्यार्थी काय मानूया? x. आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं दिलेली वर्गणी सुद्धा x मानूया. मग ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर सर्व विद्यार्थ्यांची फी किती जमा होणार आहे? x गुणिले x वर्ग एवढी फी जमा होणार. आणि त्याच्यामध्ये 91 रुपये शिक्षकानं स्वतःकडचं ऍड केलं. अशी एकूण किती रक्कम झाली? 2116. ही मुख्याध्यापकाकडे जमा केली. मला सांगा x वर्ग ही कोणाची रक्कम आहे रे? सर्व विद्यार्थ्यांची. आणि 91 ही वर्ग शिक्षकांची. अशी एकूण जमा झालेली रक्कम 2116. हे समीकरण सर्वांना समजलं का? हो सर. हा. आता मग 91 डावीकडचं उजवीकडे न्या म्हणजे वजा होईल. किती वजा बाकी? 2116 वजा 91. करून बघा वजाबाकी किती ते? 2025. अगदी बरोबर 2025. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. 2025 कोणाचा वर्ग आहे रे? एकक आणि दशक स्थानी 25 असले की 5 असतं आणि हा कोणाचा गुणाकार आहे? 4 आणि 5चा. त्यातली छोटी संख्या घ्यायची म्हणजे 45. मग प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? 45. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 2. 2. आता पुढचा प्रश्न आहे, हा 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024. मला सांगा 1024 चं वर्गमूळ किती रे? कोणाचं पाठ आहे का? 32. 32 आहे ना? हो सर. 32. मग इकडचं गुणिले 2 तिकडे गेल्यावर भागिले झालं. मग 32 भागिले 2 किती?
16 आणि दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढा. 16 कोणाचा वर्ग आहे? 4 4 पर्याय क्रमांक 4. हा 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? बघा किती वाक्यरचना कशी आहे. 1296चा अगोदर मला वर्गमूळ सांगा किती येते. कोणाचा वर्ग आहे 1296? 36 आणि मग याचं वर्गमूळ पुन्हा करा. 36चं वर्गमूळ किती? 6. 6. आता 625चं वर्गमूळ सांगा किती? 25. बरोबर 25. आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ सांगा. 5. 5. आता काय सांगितले? 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे 6 मधून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले म्हणजे ह्यातून किती वजा केलं? 5 वजा केलं. तर ह्या दोघांचा फरक झाला 1. आणि 1 हे कोणाचं वर्गमूळ आहे रे मग? म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल? आता मी पर्यायावर लक्ष काढतो. 1111 समजा मी पर्याय क्रमांक 2च घेतला, समजा वजा 87 घेतलं. सांगा ह्या दोघांची बेरीज किती येईल रे? ह्याचं चिन्ह धन आहे ना. एकाचं धन आणि एकाचं ऋण असल्यावर वजाबाकी करायची. मग 1111 मधून 87 वजा करा. 1024 येणार. 1024 येणार. आणि 1024 हा कोणाचा वर्ग आहे का रे? 32 हा मग 1024 ही काय आहे तर 4 अंकी समपूर्ण संख्या आहे. 1024 ही काय आहे? लहानात लहान 4 अंकी समपूर्ण संख्या आहे. म्हणून याचं उत्तर 87 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आणि अजूनही तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त ऑनलाईन लेक्चर करून उपयोग नाही. आपला जो अभ्यास आहे रोजचा तो वहीमध्ये लिहून काढा. कारण परत आपल्याकडे नोट्स स्वरूपामध्ये काहीतरी असावं परीक्षेच्या अगोदर अभ्यास करण्यासाठी. हा आता प्रश्न क्रमांक 6 वर्गमूळ चिन्हात 136 आणि भागिले वर्गमूळ चिन्हात 1.36. आता ह्या दोघाला कॉमन मी वर्गमूळ चिन्ह देतो अगोदर आणि 136 अंशामध्ये लिहितो आणि 1.36 हे छेदामध्ये लिहितो. आता अगोदर ह्या अपूर्णांकाला अतिसंख्य रूप देऊया. खालचं दशांश न घालवायचं म्हणल्यावर किती न गुणावं लागेल रे? 2 अंक आहेत म्हणजे 100 न गुणावं लागेल. मग छेदाला 100 न गुणतो, मग अंशाला 100 न गुणल्यावर किती होणार? तेव्हा 2 0 ऍड होणार. मग सांगा 136 136 आणि वर 2 0 म्हणजे 100 येते. आणि 100चं वर्गमूळ किती असतं मग? 10. म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट वर्गमूळ चिन्हात 992.1/4. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे बरं का. 992.1/4 याचं मला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करून सांगा. 992 गुणिले 4 करा. चला 992 गुणिले 4. 4 दुनी 8, 4 9 36. चला 3968. 3968. त्यात 1 ऍड करा.
वरचं एक ऍड करा, मिळवा. 3969. 3969. म्हणजे इथं अंश आला 3969 आणि छेद किती आहे? 4. आता याचं वर्गमूळ आपल्याला काढायचे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं मी अंश अधिक अपूर्णांकात केलं रूपांतरण. 3969 छेद 4. आता 3969चं वर्गमूळ तुम्ही काढून बघा, 63 येते आणि 4चं वर्गमूळ किती येते? 2 येते. मग अतिसंख्य बे त्रिक 6 बे एक बे बे पंचे 10 आहे का पर्याय? हो सर. पर्याय क्रमांक 2. हा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढं मला वाटतं हे गणित मागाशी आपलं झालंय. या 10चा वर्ग उत्तर बघा, हे रिपीट झाले. हा, आता मला वाटतं त्याच्या पुढचं आहे स्वाध्याय 8.2 मध्ये 5च उदाहरण आहेत. ते झाल्यावर आपण थांबणार आहे. हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण रुपये 4608च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती? आपण हे पर्यायावरून सुद्धा काढू शकतो बरं का. हे जे उदाहरण आहे ते आपण पर्यायावरून सुद्धा काढू शकतो. समजा आपण याचं उत्तर घेतलं पर्याय क्रमांक 2. मग घोंगड्या किती समजल्या? 48. काय वाटतं? हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रक्कम प्रत्येक घोंगडीची. मग एका घोंगडीची रक्कम किती रे? 48 ची दुप्पट किती? 96. आता ह्या दोघांचा गुणाकार करून बघा किती येतोय. बाजूला गुणाकार करा 96 आणि 48चा. 8 7 48 4 8 9 72 आणि 4 76. पुन्हा 4 7 चला 2 4 9 4008. सर 4008. 4608 सर. बरोबर, 4608. मगाशी हेच होतं ना रे. इथं बघा की एकूण रक्कम किती आहे इथं? म्हणजे आपला गुणाकार बरोबर आला. म्हणजे आपण पर्याय 48 घेतला तो काय आहे? बरोबर आहे. असं पर्यायावरूनच तुम्ही आन्सर काढू शकता. समजलं ना सर्वांना हे? हो सर. हा, आता पुढचा प्रश्न आहे. 81 बरोबर 27चा घातांक x, तर x बरोबर किती? तुम्हाला सर्वांना 3 वेळा गुणाकार माहिती आहे ना रे? किती येतो 3चा 3 वेळा गुणाकार? 27. 3चा घन थोडक्यात 27. आणि हा 3चा जर 4 वेळा गुणाकार केला तर किती येणार सांगा? म्हणजे 3चा चौथा घातांक. 27 आणि 3चा गुणाकार 81. मग आता मी इथे 81 का 81 त्या जागेवर मी पुढं 3चा चौथा घातांक असं लिहितो. आणि हे जे 27 आहे तिथे 3चा तिसरा घातांक असं लिहितो. आणि त्याचा घातांक पुन्हा x होणार. 3चा चौथा घातांक आणि उजवी बाजू काय आली? 3 आणि x चा गुणाकार करा 3x. आता पाया समान आहे म्हणून घातांक समान आहे की नाही? मग पहिल्या घातांकित संख्येचा घातांक 4 आणि उजव्या बाजूच्या घातांकित संख्येचा घातांक येणार 3x. आता इकडचे गुणिले 3 करायला भागिले झालं. किती आली किंमत? 4/3. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. समजते ना? हो सर. एक शेवटची 3च उदाहरणं राहिली बघा. 1/10.25 या संख्येचं वर्गमूळ किती? इथं वर्गमूळ नाती संख्या लिहितो 110.25.
आता इथे एक लक्षात ठेवा, 25 आहे म्हणल्यावर एक स्थानी 5. आता 110 कुठल्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे रे? 10 आणि 11 आहे. त्यातली छोटी संख्या 10 येतो. आता इथं दशांश नंतर 2 अंक आहेत, म्हणजे वर्गमुळात दशांश नंतर एकच अंक येणार, म्हणजे उत्तर 10.5. पर्याय क्रमांक 1. हा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 484 आणि 144 चा गुणाकार आहे 69,769. आता हे गणित आहे का नाही, थोडं मी भागाकारामध्ये कन्वर्ट करतो. असं आपण लिहू शकतो का रे? 484 बरोबर 69,796. आता तिकडे जे भागिले 144 आहे ते इकडं गुणिलेचं भागिले होईल. बरोबर आहे ना आपण लिहिलेलं? ते फक्त कन्वर्ट केलं. बरोबर आहे का? हा, आता आपल्याला विचारलेलं काय आहे ते मी अगोदर लिहून घेतो. अंशामध्ये काय आहे? 69.796 आहे, हे अंशामध्ये आहे, आणि तिथंच छेदामध्ये 14.4 आहे. तिथंच छेदामध्ये काय आहे? 14.4 आहे. आता 4 नंतर आपण किती दशांश चिन्ह देऊ शकतो, नो प्रॉब्लेम. आता मला सांगा, वर हजारानं गुणलं तर दशांश चिन्ह कट होईल, आणि खाली पण हजारानं गुणतो, म्हणजे वर काय येणार हजारानं गुणल्यावर? 69,796. आणि छेदामध्ये काय येणार? 3 दशांश थोडं उजवीकडं, 14,400. बरोबर आहे ना? आता 144 चा पाडाच आहे बघा, 144 आणि 69,796 ला 144 न गुणल्यावर आकार किती येतो रे? मग अशा आपण केलेला आहे, 484. म्हणजे आता इथं काय आलं, वर्गमुळात 484 आणि खाली एकावर 2 शून्य म्हणजे 100 राहिलं फक्त. म्हणजे थोडक्यात 4.84 100 न भागल्यावर. त्याचं वर्गमूळ जर काढलं तर किती येणार आहे? 484 कोणाचा वर्ग आहे? 2.5. 22 आहे ना? आता वर्ग संख्येत नंतर 2 अंक म्हणजे वर्गमुळात एकच असणार. किती ते उत्तर? आणि शेवटचा प्रश्न पहा, 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर m वर्ग, तर m बरोबर किती? आता इथं 5 गुणिले 5 किती रे? 25, म्हणजे 25 चा वर्ग. इथं 5 गुणिले 4 किती? 20 चा वर्ग. आणि उजवी बाजू किती आली? m चा वर्ग. आता 25 चा वर्ग किती? 625. आणि 20 चा वर्ग किती? 400. आणि उजवी बाजू m चा वर्ग. आता डाव्या बाजूची वजाबाकी करा. 225. आणि उजवी बाजू m वर्ग. आता 225 चा वर्गमूळ काढा. 15. गुणाकार पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आज आपण जवळजवळ घड्याळी 1 तास आणि 2 मिनिटं एवढ्या वेळामध्ये वर्ग आणि वर्गमूळ हा जो घटक पाहिला, त्याची बेसिक माहिती प्लस नमुना उदाहरणे आणि स्वाध्याय 8.1 आणि स्वाध्याय 8.2 पूर्ण केलेला आहे. काही भागाला थोडी गडबड झाली असेल, कारण ते मला एक घटक संपूर्ण आवश्यक होतं. जर समज नसेल तर आपण युट्यूबचा व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. आणि आज नेहमीप्रमाणे जी मी ऑनलाईन टेस्ट पाठवणार आहे ती पण तुम्ही सर्वांनी सोडवायची आहे.
पजो 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 पजो. चालेल चालेल, बस करूया. ओके बाय. सर प्रश्न पण पाठवा. राजा मला राजा मला हो, प्रश्न पण पाठवतो. ओके.